मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण असे असतील ज्यांना इंग्रजी वाचता येतं पण अर्थ समजत नाही. याचं कारण काय आहे? तर याचं कारण एकच आहे, तुमच्याकडे पुरेसा शब्दसाठा नाही. जर तुम्हालाही अशाच प्रकारची अडचण येत असेल तर मित्रांनो, आपण आजपासून या YouTube चॅनलवरती व्होकॅब्युलरी सीरीज सुरू करत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला दररोज 10 इंग्रजी शब्द, त्यांचा अर्थ, त्यांचे उच्चार आणि त्यांचे वाक्य सांगितले जातील. या 10 शब्दांचा जर तुम्ही सराव केला तर नक्कीच तुमच्या इंग्रजीच्या ज्ञानामध्ये भर पडेल. सुरू करूया. या व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या चॅनलवरती येणारी प्रत्येक न्यू अपडेट ही मिळत राहील. ALLOT, अलॉट. अलॉट म्हणजे काय? काम, वेळ वगैरे वाटून देणे. टू गिव्ह अ शेअर ऑफ वर्क टाइम टू समबडी ऑर समथिंग. याचे वाक्य पहा. ईच स्पीकर विल बी अलॉटेड 15 मिनिट्स. प्रत्येक वक्त्याला 15 मिनिटे दिली जातील. हाऊ मच टाइम हॅज बीन अलॉटेड टू दिस वर्क. या कामासाठी किती वेळ देण्यात आला. त्यानंतरचं वाक्य आहे दे अलॉटेड ए सेपरेट डेस्क टू एव्हरी वन. त्यांनी प्रत्येकाला स्वतंत्र डेस्क दिला. यामध्ये दुसरा शब्द आहे अपॉल. अपॉल म्हणजे घाबरवणे किंवा भयाने थक्क होणे. याचं वाक्य पहा. द थॉट ऑफ वॉर अपॉल्स मी. युद्धाचा विचार मला घाबरवतो. इट इज अपॉलिंग दॅट अ चाइल्ड वॉज मर्डर्ड. मुलाची हत्या झाली हे भयावह आहे. आय वॉज अपॉल्ड बाय व्हॉट आय सॉ. मी जे पाहिलं ते पाहून घाबरलो. यानंतरचा तिसरा शब्द आहे कॅश. कॅश, CASHE, कॅश म्हणजे गुप्त साठा किंवा शस्त्रास्त्रे यांचा लपून ठेवलेला साठा. याची वाक्य पहा. अ ह्यूज आर्म्स कॅश वॉज डिस्कवर्ड बाय पोलीस. पोलिसांना मोठा शस्त्रसाठा सापडला आहे. पोलीस डिस्कवर्ड अ कॅश ऑफ वेपन्स इन द रूम. पोलिसांना खोलीत शस्त्रांचा साठा सापडला. यानंतरचा शब्द आहे कन्व्हिनियन्स. कन्व्हिनियन्स म्हणजे सुविधा किंवा सोय. द टेलिफोन इज अ कन्व्हिनियन्स. टेलिफोन ही एक सोय आहे. यू कॅन कम ॲट युअर कन्व्हिनियन्स. तुम्ही तुमच्या सोयीनुसार येऊ शकता. द इलेव्हेटर इज प्लेझंट कन्व्हिनियन्स दॅट हेल्प्स मी अवॉइड स्टेअर्स. लिफ्ट ही एक सुखद सोय आहे जी मला पायऱ्या टाळण्यास मदत करते. यानंतरचा शब्द आहे डथ. डथ म्हणजे एखाद्या गोष्टीची उणीव किंवा कमतरता. अ लॅक ऑफ समथिंग. याचे वाक्य पहा. देअर इज अ डथ ऑफ गुड चिल्ड्रन्स प्लेज. चांगल्या बालनाट्यांचा तुटवडा आहे. देअर सीम्स टू बी अ डथ ऑफ गुड यंग प्लेयर्स ॲट द मोमेंट. सध्या चांगल्या युवा खेळाडूंची कमतरता भासत आहे. यानंतरचा शब्द आहे डिलिबरेट. डिलिबरेट म्हणजे मुद्दाम किंवा जाणून बुजून. आय डिडंट डू इट डिलिबरेटली. मी ते मुद्दाम केले नाही. शी डिलिबरेटली एक्सपोज्ड हिम. तिने मुद्दाम त्याला उघडे पाडले. फॅन्सीफुल म्हणजे खोटे किंवा काल्पनिक किंवा अवास्तव. आय डिसमिस द रूमर्स ॲज फॅन्सीफुल. ही अफवा काल्पनिक अवास्तव आहे म्हणून मी फेटाळून लावली. यानंतरचा शब्द आहे ग्राईप. ग्राईप म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयीची तक्रार. माय मेन ग्राईप वॉज द प्राइस ऑफ रिफ्रेशमेंट. माझी मुख्य तक्रार ही अल्पोपहाराची किंमत होती. माय ओनली ग्राईप अबाउट द हॉटेल वॉज द फूड. हॉटेलबद्दल माझी एकच तक्रार होती, ती म्हणजे जेवण. त्यानंतरचा शब्द आहे रेक्टिफाय. रेक्टिफाय म्हणजे चूक दुरुस्त करणे. देअर वॉज अ प्रॉब्लेम अँड वी रेक्टिफाईड इट. एक समस्या होती आणि आम्ही ती दुरुस्त केली. दिस 5 बुक्स सीक टू रेक्टिफाय द सिच्युएशन. ही 5 पुस्तके परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतरचा शब्द आहे टीडियस. टीडियस म्हणजे कंटाळवाणे किंवा दीर्घकाळ चालणारे रटाळ. ही मेड अ टीडियस 45 मिनिट स्पीच. त्यांनी 45 मिनिटाचे कंटाळवाणे भाषण केले. द वर्क इज टीडियस
बट इट्स नीड टू गेट डन. काम कंटाळवाणे आहे परंतु ते पूर्ण करणे आवश्यक. GRUMBLE ग्रंबल म्हणजे कुरकुर करणे किंवा कुरबुर करणे. देर इज नो पॉइंट इन ग्रम्बलिंग अबाउट द हॉटेल. हॉटेलबद्दल कुरकुर करण्यात काही अर्थ नाही. ही वॉज ग्रम्बलिंग अबाउट द प्रोग्राम. तो कार्यक्रमाबद्दल कुरकुर करत होता. यानंतरचा दुसरा शब्द आहे पजेसिव्ह. POSSESSIVE पजेसिव्ह. पजेसिव्ह म्हणजे काय? दुसऱ्याला वाटा न देणारा, एखादी गोष्ट फक्त स्वतःकडेच ठेवणारा, आपलपोटी ज्याला आपण म्हणू. रवी इज सो पजेसिव्ह अबाउट हिज टॉईज. रवी त्याच्या खेळण्याबद्दल खूप पजेसिव्ह आहे. एव्हरी वाईफ इज पजेसिव्ह अबाउट हर हजबंड. प्रत्येक पत्नी आपल्या पतीबद्दल पजेसिव्ह असते. यानंतरचा तिसरा शब्द आहे ॲम्बिशियस. ॲम्बिशियस म्हणजे महत्वाकांक्षी. महत्वाकांक्षी, अ स्ट्रॉंग विश टू अचीव्ह समथिंग. याचे वाक्य पहा. ओनली ॲम्बिशियस स्टुडंट्स गेट द बेस्ट मार्क्स. शी इज ॲन ॲम्बिशियस करिअर वुमन. यानंतरचा चौथा शब्द आहे हार्ड वर्किंग. HARDWORKING. हार्ड वर्किंग. हार्ड वर्किंग म्हणजे कष्टाळू. याचे वाक्य पहा. शी वॉज ऑलवेज व्हेरी हार्ड वर्किंग ॲट स्कूल. ऑल्दो ही वॉज डिसेबल्ड, ही वॉज हार्ड वर्किंग. तो अपंग असला तरी कष्टाळू होता. यानंतरचा शब्द आहे इंटेलिजन्स. He is blessed with both good looks and intelligence. She handled the situation with great intelligence and maturity. यानंतरचा शब्द आहे cheerful. cheerful CHEERFUL. cheerful. cheerful म्हणजे आनंदी. याचे वाक्य पहा. cheerful company shortens the miles. A cheerful wife is the joy of life. He felt bright and cheerful and full of energy. You are in a cheerful mood. यानंतरचा शब्द आहे काम. CALM. काम. काम म्हणजे चिंतित नसलेला, शांत. याची वाक्य पहा. She is usually a calm and diplomatic woman. यानंतरचं वाक्य आहे The medicine helped calm her. त्यानंतरचं वाक्य आहे calm down and think carefully. त्यानंतरचा शब्द आहे एक्स्ट्रावर्ट म्हणजे मोकळ्या स्वभावाचे व्यक्ती किंवा मोकळ्या स्वभावाचे लोक. I think it helps if you have an extroverted personality. यानंतरचं वाक्य आहे She is extroverted and loves to going out with people. She is extroverted and loves going out with the people. ओके. यानंतरचा शब्द आहे ॲडव्हेंचरस. ॲडव्हेंचरस म्हणजे साहसी, धाडसी. They have an adventurous lifestyle. Shiva and Rudra were adventurous soul exploring the adventurous. यानंतरचा शब्द आहे anxious. anxious म्हणजे चिंतातूर. Peoples are anxious about the future. लोक भविष्याबद्दल चिंतेत आहेत. She feels anxious and depressed. ती चिंताग्रस्त आणि उदास वाटते. यानंतरचा शब्द आहे ब्राईट. ब्राईट म्हणजे तेजस्वी किंवा तळपता. The park is bright and cold. उद्यान चमकदार आणि थंड आहे. I closed my eyes against the bright light. तेजस्वी प्रकाशासमोर मी माझे डोळे मिटले. यानंतरचा शब्द आहे फ्रेंडली. मित्रत्वाने वागणारा. The local people are very friendly to visitors. He appears to be friendly guy. यानंतरचा शब्द आहे काइंड. काइंड या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे समान गुणधर्म असलेल्या सभासदाचा समूह, प्रकार, छाप, जाती, तरा इत्यादी. आणि दुसरा जो अर्थ आहे दयाळू किंवा कृपाळू. आय कांट लिव्ह दॅट काइंड ऑफ लाईफ.
त्यानंतरचं वाक्य ही इज अन एक्स्ट्रीमली काइंड पर्सन. तो खूप दयाळू व्यक्ती आहे. शी इज व्हेरी काइंड अँड थॉटफुल पर्सन. यानंतरचा शब्द आहे सोशेबल. सोशेबल माणूस प्रिय, मनमिळाऊ. बी सोशेबल अँड मेक अ न्यू फ्रेंड्स. शी इज व्हेरी सोशेबल पर्सन अँड लव्स टू मीट न्यू पीपल. यानंतरचा शब्द आहे अप्रोचेबल. अप्रोचेबल म्हणजे ज्यांच्याशी मित्रत्वाने किंवा आडकाठी न बाळगता बोलता येईल, असा संवाद साधता येईल असा व्यक्ती. An excellent manager must be very approachable. The island is approachable only by boat. यानंतरचा शब्द आहे assertive. assertive म्हणजे खंबीर, आत्मविश्वासू. Their daughter is an assertive little girl. We need to be bold and assertive. यानंतरचा शब्द आहे courageous. courageous म्हणजे धाडसी, धीट. She is a very courageous woman. A courageous foe is better than a cowardly friend. यानंतरचा शब्द आहे कॉन्फिडंट. कॉन्फिडंट म्हणजे आत्मविश्वासू किंवा खात्रीपूर्वक. I am confident about my ability to do the job. They were self-confident and determined. यानंतरचा शब्द आहे क्रिएटिव्ह म्हणजे सृजनशील किंवा निर्मितीक्षम. चं वाक्य आहे he is very creative musician. Human beings are creative animals. आणि यामधील सर्वात शेवटचा शब्द आहे जनरस. जनरस म्हणजे उदार, मुक्त हस्त किंवा दानशूर. ही इज काइंड अँड जनरस मॅन. ही इज ऑलवेज जनरस टू आहे अट्रॅक्ट. ATTRACT. अट्रॅक्ट. अट्रॅक्ट म्हणजे आकर्षित करणे. ओके, अट्रॅक्ट म्हणजे आकर्षित करणे. याचे वाक्य पहा. द म्युझियम अट्रॅक्ट्स विजिटर्स फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड. द म्युझियम अट्रॅक्ट्स विजिटर्स फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड. दुसरं वाक्य आहे द सेंट विल अट्रॅक्ट सर्टन इन्सेक्ट्स. द सेंट विल अट्रॅक्ट सर्टन इन्सेक्ट्स. यामध्ये दुसरा शब्द आहे अब्रॉड. ABROAD. अब्रॉड म्हणजे काय? परदेशी किंवा दुसऱ्या देशात. याचं वाक्य पहा. डू यू हॅव एनी प्लॅन्स टू गो अब्रॉड. डू यू हॅव एनी प्लॅन्स टू गो अब्रॉड. यामधील दुसरं वाक्य आहे शी लिव्स अब्रॉड विथ अ आंट. शी लिव्स अब्रॉड विथ अ आंट. यानंतरचा शब्द आहे अफोर्ड. अफोर्ड. AFFORD. अफोर्ड. अफोर्ड म्हणजे परवडणे. याचं वाक्य पहा. आय कांट अफोर्ड टू बाय अन एक्सपेन्सिव्ह कार. आय कांट अफोर्ड टू बाय अन एक्सपेन्सिव्ह कार. वी वर टू पुअर टू अफोर्ड ए डॉक्टर. वी वर टू पुअर टू अफोर्ड ए डॉक्टर. यानंतरचा शब्द आहे अलाइट. अलाइट. ALIGHT. अलाइट. अलाइट म्हणजे आग लागलेला किंवा मग पेटलेला. याचं वाक्य पहा. द गॅस फायर वॉज स्टील अलाइट. द गॅस फायर वॉज स्टील अलाइट. याचं दुसरं वाक्य आहे हर ड्रेस caught alight in the fire. Her dress caught alight in the fire. यानंतरचा शब्द आहे admire. 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 admire म्हणजे एखादी व्यक्ती किंवा गोष्ट खूप आवडणे, तिचा आदर करणे. याचं वाक्य पहा. I admired him for his determination. I admired him for his determination. याचं दुसरं वाक्य आहे the school is widely admired for its excellent teaching. The school is widely admired for its excellent teaching. यानंतरचा शब्द आहे acquire. 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 acquire म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त करणे, मिळवणे किंवा मग विकत घेणे. याचं वाक्य पहा.
The old word has acquired a new meaning. The old word has acquired a new meaning. He has acquired a bad habit of smoking. He has acquired a bad habit of smoking. यानंतरचा शब्द आहे ॲडवाइज. ॲडवाइज म्हणजे सल्ला, उपदेश किंवा मग मत. याचं वाक्य पहा. He needs advice from an expert. He needs advice from an expert. यानंतरचं वाक्य आहे May I ask your advice about something? May I ask your advice about something? यानंतरचा शब्द आहे apologize. 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 Apologize म्हणजे खेद वाटणे किंवा मग क्षमा मागणे. याचं वाक्य पहा. She doesn't apologize for her lifestyle. She doesn't apologize for her lifestyle. I apologize if I hurt your feelings. I apologize if I hurt your feelings. यानंतरचा शब्द आहे ॲस्टोनिश. ॲस्टोनिश म्हणजे एखाद्याला खूप आश्चर्यचकित करणे किंवा अचंबित करणे. याचं वाक्य पहा. The doctors were astonished at the speed of her recovery. The doctors were astonished at the speed of her recovery. यानंतरचं वाक्य आहे I was astonished to hear about his death. I was astonished to hear about his death. यानंतरचा शब्द आहे ऑडियन्स. मित्रांनो, या ऑडियन्स शब्दाचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे प्रेक्षक किंवा श्रोते आणि दुसरा अर्थ होतो औपचारिक मीटिंग किंवा भेट. याचं वाक्य पहा. द टोटल ऑडियन्स वॉज स्टील व्हेरी स्मॉल. आणि याचं दुसरं वाक्य आहे ही वॉज ग्रँटेड अन ऑडियन्स विथ द प्रेसिडेंट. ओके. पहिला शब्द आहे अब्यूज. ABUSE. अब्यूज. अब्यूज म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचा गैरवापर करणे. आणि याचा दुसरा अर्थ होतो वाईट बोलणे किंवा मग शिव्या देणे. ओके. याचे वाक्य पहा. ही अब्यूज्ड हिम. त्याने त्याला शिवीगाळ केली. द किंग अब्यूज्ड हिज पॉवर. राजाने आपल्या अधिकाराचा गैरवापर केला. यानंतरचा शब्द आहे असॉल्ट. ASSAULT. असॉल्ट. असॉल्ट म्हणजे हल्ला करणे किंवा मारहाण करणे. याचे वाक्य पहा. एनिमी फोर्सेस असॉल्टेड द सिटी. शत्रू सैन्याने शहरावर हल्ला केला. याचं दुसरं वाक्य आहे ही वॉज जेल्ड फॉर असॉल्ट. मारहाण केल्याप्रकरणी त्याला तुरुंगवास भोगावा लागला. यानंतरचा शब्द आहे अरेस्ट. ARREST. अरेस्ट. अरेस्ट म्हणजे कोठडीत ठेवणे, अटक करणे किंवा मग गिरफ्तार करणे. याचं वाक्य पहा. दे इश्यूड अ वॉरंट फॉर हर अरेस्ट. त्यांनी तिच्या अटकेसाठी वॉरंट जारी केले. पोलीस अरेस्टेड द अक्यूज्ड. पोलिसांनी आरोपीला अटक केली. यानंतरचा शब्द आहे असिस्ट. असिस्ट म्हणजे मदत करणे, सहाय्य करणे, हात देणे किंवा हातभार लावणे. याचं वाक्य पहा. आय एम सॉरी आय कांट असिस्ट यू. मला माफ करा, मी तुम्हाला मदत करू शकत नाही. याचं दुसरं वाक्य आहे वी आर ऑलवेज क्युरियस टू असिस्ट यू इन. आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो. यानंतरचा शब्द आहे असेंबल. ASSEMBLE. असेंबल. असेंबल म्हणजे काय? तर गोळा होणे, करणे, जमा होणे किंवा मग एखाद्या गोष्टीचे भाग जोडणे किंवा लावणे. याचं वाक्य पहा. वी असेंबल्ड हिअर टू इन्फॉर्म यू. आम्ही तुम्हाला माहिती देण्यासाठी एकत्र जमलो आहोत. त्यानंतरचं वाक्य आहे ही असेंबल्ड एव्हरी पार्ट ऑफ कम्प्युटर. त्याने संगणकाचा प्रत्येक भाग जोडला. यानंतरचा शब्द आहे अब्झॉर्ब. ABSORB. अब्झॉर्ब म्हणजे एखादी गोष्ट, द्रव्य, उष्णता वगैरे शोषून घेणे. प्लांट्स अब्झॉर्ब न्यूट्रियन्स फ्रॉम द सॉइल. झाडे मातीतील पोषक द्रव्ये शोषून घेतात. ड्राय सँड अब्झॉर्ब्स वॉटर. कोरडी वाळू पाणी शोषून घेते.
यानंतरचा शब्द आहे अक्रू, ACCRUE. अक्रू म्हणजे कालांतराने वाढ होणे किंवा वाढू देणे किंवा साचू देणे. इफ यू डू नॉट पे विदिन 28 days इंटरेस्ट विल अक्रू. तुम्ही 28 दिवसाच्या आत पैसे न भरल्यास व्याजात वाढ होईल.